नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, की डायग्नोस्टिक सेंटर म्हणजे काय? व्हॉट इज अ डायग्नोस्टिक सेंटर? तर मित्रांनो, डायग्नोस्टिक सेंटर म्हणजे आपली जी क्लिनिकल लॅबोरेटरी आहे, त्यामध्ये जसे आपण सर्व्हिसेस देत असतो, तसे सर्व्हिसेस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये देत असतात. म्हणजे डायग्नोस्टिक सेंटर म्हणजे मेडिकलचे जे सर्व्हिसेस देत असतात, त्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्याला पुरवित असतात. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि त्यांचं ओपिनियन आणि त्याच्यामध्ये ते मेडिकल डायग्नोसिस जे करत असतात. एखाद्या रोगाचं डायग्नोज करणे, एखाद्या रोगाला शोधून त्याच्यावरील उपाय सांगणे, त्याला शोधणे अगोदर, त्याच्यावर उपाय सांगणे, त्याच्यावर ट्रीटमेंट सांगणे म्हणजेच ते डायग्नोस्टिक सेंटर आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांचं काम काय आहे, तर जसे की आता एखादं सेलची स्टडी आहे, नॉर्मल घेऊ आपण सीबीसीचं घेतलं, त्याचं स्मिअर म्हणून जेव्हा आपण सेलची स्टडी करतो, ॲबनॉर्मल सेल कोणते आहेत, सेल काय आहेत, सेलमध्ये कोणते सेल किती आहेत, कोणते सेल म्हणजे कमी जास्त म्हणतो, त्या पद्धतीनं त्याची स्टडी करणे. सेलच्या स्ट्रक्चर मध्ये काही आहे का, हिमोग्लोबिन कोणतं काही प्रॉब्लेम झालेला आहे का, सेलचं स्ट्रक्चर किंवा अदर सेल्स कोणते आहेत का, आपलं जे सेल आहेत, आपले सेल सोडून दुसरे कोणते पॅथोजन सुद्धा त्या सेलमध्ये आपल्याला डिटेक्शन होत आहेत का, अशा पद्धतीचे स्टडी सेलची करणे. त्यानंतर आहे युरिन आहे, स्टूल आहे, त्या सर्वांचे टेस्ट आहे. त्याच्यानंतर FNAC आहे, हे सेल स्टडी मध्येच येते मित्रांनो, FNAC आहे. त्यानंतर आहे स्पुटम फॉर AFB, क्रिटिकल डिसिजेस म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जे की त्याचं ओपिनियन सुद्धा महत्वाचं आहे डॉक्टरांचं. अशा पद्धतीचे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे किंवा ॲडव्हान्स त्यांचं ओपिनियन त्याच्यामध्ये सुद्धा येऊन अशा पद्धतीचे सेवा देणाऱ्या लॅबला डायग्नोस्टिक सेंटर असे म्हणतात. त्याच्यानंतर फ्लूइड टेस्ट आहे, तर ते फ्लूइड टेस्ट जेव्हा आपण स्पायनल कॉर्ड मधून फ्लूइड टेस्ट काढून जेव्हा त्याचं टेस्ट करतो, ते टेस्ट आहे. त्या टेस्टची ओपिनियन आहे. ANC प्रोफाईल आहे, त्यामध्ये ॲबनॉर्मल ज्याचं HB खूपच कमी आहे, ॲनेमिया आहे, कॅन्सर आहे, त्या रोगावर जेव्हा स्टडी करून विशिष्ट प्रकारचा ओपिनियन जेव्हा देत असतो, त्यावेळेला तिथे डायग्नोस्टिक सेंटर म्हणता येईल मित्रांनो. आता काही लॅब असे आहेत की जे आपण पॅथॉलॉजी लॅब म्हणतो किंवा क्लिनिकल लॅबोरेटरी म्हणतो, त्या लॅबोरेटरीमध्ये फक्त कॉम्प्युटराइज्ड मशीन जे असतात त्यामधीलच रिपोर्ट देत असतात. म्हणजेच ऑल कॉम्प्युटराइज्ड टेक्नॉलॉजी जी असेल, म्हणजे त्याच्यात ओपिनियन देत नाही, त्याच्यामध्ये कुठली सेलची स्टडी येत नाही, कुठल्याही स्पेसिफिक पार्टची स्टडी येत नाही, कुठल्याही फ्लुइडची स्टडी येत नाही, स्पुटमची येत नाही, एक्सरे येत नाही, सोनोग्राफी येत नाही, अशा पद्धतीचे जे त्याला आपण क्लिनिकल लॅबोरेटरी. तर मित्रांनो, हे जे नाव आहे डायग्नोस्टिक सेंटर, हे आता कोणाला वापरता येते, कोणी लिहावं, तर मित्रांनो हे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे ज्यांचं एज्युकेशन जे MBBS, MD, पॅथॉलॉजिस्ट, DMRE अशा पद्धतीचे जे कोर्स आहेत, ज्यांनी की हाय एज्युकेशन आहे किंवा हाय ज्यांचं ओपिनियन आहे, अशा पद्धतीचे हे डायग्नोस्टिक सेंटर वापरते. त्याच्यामध्ये डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एखाद्या रोगाचं डायग्नोज करणे, एखाद्या रोगाचं निदान किंवा रोग आयडेंटिफाय करणे, त्या रोगाला शोधून त्यावरील ट्रीटमेंट करणे, सांगणे, त्याला आपण डायग्नोस्टिक सेंटर म्हणत असतो. आता कसं आहे मित्रांनो, आता क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये जेव्हा एखादं सॅम्पल आणतो तेव्हा डायरेक्ट मशीनला रन करतो किंवा रिएजंट घेऊन त्याची बायोकेमिस्ट्रीवर रन करून आपण बायोकेमिकल रिॲक्शन्स करून त्याचे जे टेस्ट आहे ते देऊन टाकतो. आपण नॉर्मली त्याला ओपिनियन देतच नाही सहसा. तर मग त्या ओपिनियन जर नसेल तर मग ते आपल्याला क्लिनिकल लॅबोरेटरी, मग त्याला आपला डायग्नोस्टिक सेंटर असं म्हणता येणार नाही. एक्सरे असतील, एक्सरेची स्टडी असेल, बोनची स्टडी असेल किंवा स्टमकची स्टडी असेल, सोनोग्राफी असेल, अशा पद्धतीच्या ज्या लॅब आहेत त्या लॅबला आपण डायग्नोस्टिक सेंटर म्हणत असतो मित्रांनो. तर हे खूपच गरजेचे आहेत मित्रांनो. समाजामध्ये का गरजेचे आहेत, तर हे समाजातील सर्व रोगाचं निदान करतात, रोग आयडेंटिफाय करतात. रोग एखाद्या वेळेला मशीनमध्ये दिसत नाही मित्रांनो, कुठल्याही मशीनमध्ये, फक्त त्याची सेटिंग जी आहे, जे सेलची उदाहरणात घेऊ आपण, सेलची मशीन, सेल काउंटर जे आहे, त्या सेल काउंटरवर सेटिंग नुसारच त्याची आपल्याला ते रिपोर्ट देत असतात किंवा त्या लिमिटमध्ये देत असतात, एखाद्या लिमिटच्या बाहेर देत नसतात. आता उदाहरणात कॅन्सरचे सेल त्यात आपल्याला
मशीनमध्ये सेल काउंटरमध्ये दिसत नाहीत, त्याची स्टडी आपल्याला करता येत नाही. डायरेक्ट रन करून फक्त किती सेल किती काउंटमध्ये आहे तेच आपल्याला मशीन देणार आहे. तर मित्रांनो, हे महत्वाचं काम डायग्नोस्टिक सेंटर करत असते, जे की त्या रोगाचं एखाद्या स्पेसिफिक रोगाचं आयडेंटिफिकेशन करून त्याची स्टडी करून त्याच्यावर ओपिनियन देणे, त्याचं ट्रीटमेंट सांगणे, अशा पद्धतीचे महत्वाचे काम हे डायग्नोस्टिक सेंटर करत असतात मित्रांनो. तर हे खूपच महत्वाचे आहेत. समाजामध्ये जेव्हा डायग्नोस्टिक सेंटर असतात तेव्हा रोग निदान करणे आपल्याला सोपं जात असते मित्रांनो. तर याचे जे काम आहेत डायग्नोस्टिक सेंटरचे, जे आपल्याला एखाद्या रोगाचं डायग्नोस्टिक करून एखाद्या रोगाची स्टडी करून त्याचा पार्ट पुन्हा त्याच्यावर ट्रीटमेंट सांगणे. तर मित्रांनो, हे होतं आपलं डायग्नोस्टिक सेंटर वरील थोडक्यात व्हिडिओ. तर मित्रांनो, आणखी काही तुम्हाला लॅब बद्दल, डायग्नोस्टिक सेंटर बद्दल, एक्सरे लॅब बद्दल किंवा सोनोग्राफी लॅब बद्दल काही महत्वाची कुठल्याही पद्धतीची इन्क्वायरी असेल तर तुम्ही करू शकता किंवा कमेंट करून विचारू शकता. मित्रांनो, कुठल्या पार्टवर बनवायचं आहे ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर मित्रांनो, आता तुम्हाला या दोन्ही मधलं डायग्नोस्टिक सेंटर आणि क्लिनिकल लॅबोरेटरी मधलं फरक कळला असेल. मी सांगितलं की ज्या ओपिनियन वरती, एज्युकेशन वरती सर्व डिपेंड आहे मित्रांनो. एका साईडला डायग्नोस्टिक सेंटर घेतलं आणि दुसऱ्या साईडला क्लिनिकल लॅबोरेटरी घेतलं तर मित्रांनो, डायग्नोस्टिक सेंटरचे जास्त उपयोग आहेत, त्याचे फंक्शन जास्त आहेत, त्याचं जे कार्य आहे ते मोठं आहे मित्रांनो, जास्त आहे. जिथं की आपण कॉम्प्युटराइज्ड एक क्लिनिकल लॅबोरेटरी म्हणतो ते क्लिनिकली छोटी म्हणता येईल आपल्याला. कारण का, तर त्यामध्ये पूर्ण कॉम्प्युटराइज्ड ऑटोमेटेड सेलची स्टडी आपण करत असतो, म्हणजेच ते मशीन करत असते. त्यामुळे तिथं आपल्याला एक लिमिट येत असते मित्रांनो. जेव्हा डायग्नोस्टिक सेंटर असते त्या ठिकाणी कुठलीही लिमिट नाही. कुठल्याही सेलची, कुठल्याही सॅम्पलची, कुठल्याही पार्टची आपल्याला माहिती द्यावी लागते, आपल्याला स्टडी करावी लागते, कुठल्या त्याचं ट्रीटमेंट सांगावे लागते, त्या ट्रीटमेंट त्या डिसीजला अनुसरून त्याचं ट्रीटमेंट सांगावं लागते किंवा डॉक्टरांना ट्रीटमेंट करण्यासाठी, मदत करण्यासाठी एखादा सल्ला द्यावा लागतो. म्हणजेच कोणता रोग आहे, किती प्रमाणात आहे, किती सेल आहेत. माझं म्हणणं तुम्हाला कळत आहे का मित्रांनो? मी काय म्हणायचा प्रयत्न करत आहे की एखाद्या सेलची, एखाद्या डिसीजची स्टडी केल्यानंतर त्या डिसीजचं स्टेज कुठपर्यंत आहे, त्या डिसीजची कंडिशन कशी आहे, त्या डिसीजची सिव्हिरिटी किती आहे, अशा पद्धतीची स्टडी करून त्या स्टडी नंतर डॉक्टरांना ओपिनियन देणे त्या डिसीज बद्दल, म्हणजेच त्या डिसीजचं प्रमाण सांगणे, डिसीज कशाबद्दल झाले किंवा काय केलं तर कमी होईल, किती प्रमाणात आहे हे सांगणे, म्हणजेच डायग्नोस्टिक सेंटर होय मित्रांनो. डायग्नोस्टिक सेंटर याचं काम जास्त आहे मित्रांनो, ऍज कम्पेअर टू क्लिनिकल लॅबोरेटरी. क्लिनिकल लॅबोरेटरी म्हणजे लिमिटेड टेस्ट होत असतात, लिमिटेड त्याचे जे कार्य आहे ते कमी आहे, जे की आपण सॅम्पल घेऊन डायरेक्ट एखाद्या मशीनवर रन करून जशाच्या तसं रिपोर्ट काढून पेशंटच्या हातात देत असतो. म्हणून मित्रांनो, डायग्नोस्टिक सेंटर आणि क्लिनिकल लॅबोरेटरी यामध्ये हे फरक आहे, हे आपण आता पाहिलं.